नाशिक रोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेत पहिले देहदान दाते। नाशिक रोड येथील हिंदू उदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पहिले देहदान दाते प्राप्त झाले। नाशिक रोड शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीरावर प्रत्यक्षपणे अभ्यास करण्यासाठी मरणोपरांत शरीरदान करणाऱ्या दानदात्यांची आवश्यकता असल्याचे नाशिक येथील महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःचे देहदान करण्यासाठी स्वतः पुढे आले आणि त्यांच्या विचाराशी सहमत होऊन पत्रकार शोभा जगताप यांनीही स्फूर्तीने आपली इच्छा प्रकट करून जनार्दन गायकवाड यांच्यासोबत नाशिक रोड शासकीय महाविद्यालयात आपला देहदानाचा फॉर्म भरून दिला। दानदाते जनार्दन गायकवाड यांना डॉक्टर गीते यांनी विचारलेल्या प्रश्नांवर गायकवाड म्हणाले की मी एक पत्रकार म्हणून काम करत असताना मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे हीच भावना माझ्या मनात असल्यामुळे मी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना समाजामधील खूप सारे प्रश्न आमच्या समोर येत असतात। मरणोपरांत माझं शरीर जाळून टाकतील, जळाल्यानंतर माझ्या शरीरापासून या निसर्गात प्रदूषण होईल। मी आयुष्यभर सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढलो। मी देहदान करून 5-6 डॉक्टर सर्जन तयार होत असतील आणि ते जर अनेकांचे जीव वाचवत असतील तर मी माझा देह विद्यार्थ्यांसाठी देईन, कारण माझा देह कचरा नाही। माझे विचार कायम जिवंत असले पाहिजे म्हणून मी माझा देह विद्यार्थ्यांना सोपवत आहे। वैद्यकीय महाविद्यालयातील उपस्थित डॉक्टर्स व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने पत्रकार जनार्दन गायकवाड आणि उषा जगताप यांचे आभार मानले। त्याप्रसंगी डॉक्टर व्यंकट गीते, डॉक्टर संदीप गुंडळे, प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गोसावी, उपअधिष्ठा डॉक्टर दीपांजली लोमटे, डॉक्टर स्मिता आव्हाड, डॉक्टर वैशाली अटुर्लीकर, डॉक्टर अनिता जाधव, डॉक्टर प्रतिमा गेराम, डॉक्टर जितेंद्र सिंग, डॉक्टर सुजाता मुनीश्वर, डॉक्टर दीपाली भगत यांच्यासह वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राईब करा।